नमस्कार. सादर करत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुटुंब बजावला मतदानाचा अधिकार. प्रचंड उकाड्यात, घामाच्या धारेत, मतदारांच्या मतदानासाठी रांगा. आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संवेदनशील स्वभावाचा प्रत्यय आज पुन्हा एकदा कळवा पुलावर रिक्षा उलटून जखमी झालेल्या महिलेच्या मदतीसाठी मुख्यमंत्री स्वतः धावले. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनल आणि संकेतस्थळाला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यातील वागळे इस्टेट येथील नेपथ्यून IT पार्कमधील मतदान केंद्रात कुटुंब जाऊन मतदान केले. मतदान केल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी आज सकाळपासून मतदानासाठी मतदारांचा प्रचंड उत्साह दिसून येत असून, सुदृढ लोकशाहीसाठी तसेच देशाला प्रगतीकडे नेण्यासाठी, महासत्ता बनविण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकण्यासाठी आवर्जून मतदान करावे असे आवाहन शिंदे यांनी मतदारांना केले. यावेळी मुख्यमंत्र्यांचे वडील संभाजी शिंदे, पत्नी लता शिंदे, मुलगा श्रीकांत शिंदे आणि सून वृषाली श्रीकांत शिंदे यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी, कल्याण आणि ठाणे या लोकसभा मतदारसंघात एकूण सुमारे 66,78,476 मतदारांना मतदानासाठी जिल्ह्यात तीनही लोकसभा मतदारसंघ मिळून एकूण 6,604 मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. या मतदान केंद्रामध्ये साहित्य पोचविण्याचे काम करण्यात येत आहे. नागरिकांनीही मतदार यादीत नाव तपासून आपल्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक श्रृंगारे यांनी केले आहे. जिल्ह्यात भिवंडी, कल्याण आणि ठाणे लोकसभा मतदारसंघ आहेत. या मतदारसंघातील मतदानासाठी सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघ एकूण मतदार 20,87,604 आहेत. कल्याण लोकसभा मतदारसंघात एकूण मतदार 20,82,800 आहेत. ठाणे लोकसभा मतदारसंघात एकूण मतदार 25,08,072 आहेत. ढोकळा येथील एका मतदान केंद्रावर मतदारांना असा अनुभव आला. या मतदान केंद्रावर जवळपास 1,001 मतदार मतदानासाठी उभी होती, मात्र प्रचंड उकाड्यात, घामाच्या दारात या मतदारांनी मतदानाचा आपला हक्क बजावला. ढोकाळी येथील शरदचंद्र मिनी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये बॅडमिंटन हॉलमध्ये तात्पुरतेच तंबू उभारून मतदानाचे 4 बूथ क्र. 117 ते 120 बॅच उभारले आहेत. येथे सकाळी 7:15 ते 8:45 अशी 1.5 तास रांग लावल्यावर मी मतदान करू शकलो, अशी माहिती संजय मगो यांनी दिली. सर्व बूथ्सवर प्रचंड रांगा. बॅडमिंटन हॉलमध्ये 4 बूथ्सचे मिळून साधारणतः 1,001 स्त्री-पुरुष मतदार उभे होते. तापमान होतं 33 डिग्री सेल्सिअस व आर्द्रतेमुळे जाणवत होतं 39 डिग्री सेल्सिअस. सर्वजण रांगेत उभे राहिल्यावर 5 मिनिटात घामाने निथळत होते. नंबर लागेपर्यंत तासाभरात घामाची नक्षीकांत आंघोळ, ना पंखे ना पिण्याचं पाणी ना वरिष्ठ नागरिक व दिव्यांगांना बसण्याची सोय. अशा परिस्थितीतही मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
आज दुपारी तापमान 38 से 39 पर्यंत जाईल म्हणजे जाणवणारं तापमान 45 डिग्री सेल्सिअस असेल. मतदानाचा हक्क बजावायला आलेल्या नागरिकांची ही परवड थांबवा. सर्व मतदान केंद्रावर येणाऱ्या मतदारांच्या सोयीसाठी पुरेसे पंखे, पिण्याचे पाणी व बसण्यासाठी खुर्च्या लागलीच पुरवा. मतदान आनंदात करण्याची सोय करा. लोकशाही मजबूत करा अशी मागणी संजय मंगो यांनी केली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांनी कुटुंब बजावला मतदानाचा अधिकार. ठाण्यातील स्वयंभू अशा सिद्धिविनायकाच्या मंदिरात जाऊन सिद्धिविनायक दर्शन घेतल्यानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांनी प्राचीन कोपिनेश्वर मंदिरात दर्शन घेतले. त्यानंतर धर्मवीर आनंद दिघे यांच्या समाधीवर नतमस्तक होऊन महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे हे मतदानासाठी निघाले आहेत. राजकीय कारकिर्दीत मी नगरसेवक झालो, आमदार झालो आणि खासदारकीसाठी ती पुन्हा तिसऱ्यांदा रिंगणात उतरलो आहे. माझा विश्वास आहे की मी यावेळी देखील पुन्हा निवडून येईन. गद्दारांना इथे क्षमा नसते. दुसऱ्यांदा अशी गद्दारी ठाण्यात झालेली आहे. बोगस वोटिंगला सुरुवात झाली असून सेंट ऑन हायस्कूलमध्ये त्याचं एक उदाहरण समोर आले आहे. अशा पद्धतीने जर आपण निवडणूक लढवणार असू तर मतदारांचा विश्वासघात आपण करत आहोत. या ठाण्यामध्ये याआधी देखील गद्दारी झाली होती, परंतु ठाणेकरांनी धर्मवीरांच्या पाठीशी खंबीर उभे राहून पुन्हा एकदा शिवसेनेला सत्ता मिळवून दिली होती. त्याचप्रमाणे ही लढाई देखील गद्दार विरुद्ध निष्ठावान असल्याचे राजन विचारे यांनी सांगितले. तसेच या लढाईमध्ये निष्ठावंतांचा नक्की विजय होईल असा विश्वास देखील महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांनी व्यक्त केला आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. कल्याण तालुक्यातील पोई गावात आदिवासी बांधवांचा मतदानावर बहिष्कार टाकला आहे. भिवंडी मतदारसंघाअंतर्गत येथे पोई गाव येते. पोई गावातील आदिवासी पाड्याकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम रखडल्याने आदिवासी बांधवांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. भिवंडी लोकसभेतून जवळपास लाखो मतदारांची नावे वगळण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आज सकाळपासून नागरिक मतदान केंद्रावर जात असल्यामुळे त्याची नावे यादीत आढळून आले नाहीत आणि त्याच्या नावापुढे त्याचे फोटो नसल्यामुळे 82,000 नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता येणार नाही.
निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार यांनी 2019 ते 2021 मध्ये BLO यांनी घरोघरी जाऊन सर्व्हे केला होता, जे नागरिक त्याच्या मूळ पत्त्यावर राहत नाहीत. त्याचप्रमाणे त्याचे फोटो वेळोवेळी अधिकाऱ्यांनी मागूनही दिले नसल्याने त्याची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत. कल्याण लोकसभेमध्ये जवळपास 82 मतदारांची नावे वगळण्यात आली तर भिवंडी लोकसभेमध्ये देखील 1 लाखाच्या जवळपास नाव वगळण्यात आल्याचा आरोप मतदात्यांनी केला आहे. अमेरिकेतून फक्त मतदानासाठी आलेल्या तरुणाचे नावच मतदार यादीत नसल्याचा प्रकार कल्याण पश्चिमेत समोर आला आहे. कल्याण भिवंडी लोकसभा मतदारसंघातील कल्याण पश्चिममध्ये निवडणूक आयोगाचा सावळा गोंधळ समोर आला आहे. मतदार यादीमधून हजारो नागरिकांचे नाव गायब होण्याचा धक्कादायक म्हणजे ज्या मतदारांनी इथून मागे 2-3 वेळा मतदान केले त्या मतदारांचं देखील नाव निवडणुकीच्या यादीतून गायब आहे. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे अवधूत दातार नावाचा तरुण अमेरिकेहून कल्याणमध्ये फक्त मतदानासाठी आला होता. मात्र त्यांचे नाव मतदार यादीत नसल्याचे पाहून त्याला देखील धक्का बसला आहे. आज सकाळपासून ते विविध मतदान केंद्राच्या फेऱ्या मारत आपले नाव शोधत आहे. मात्र अखेर त्याचं नाव कुठेच नसल्याने त्याच्या पदरी निराशा आली आहे. याबाबत नागरिकांनी प्रचंड संताप व्यक्त केला. हीच लोकशाही आहे का, असा सवाल त्यांनी व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संवेदनशील स्वभावाचा प्रत्यय आज पुन्हा एकदा पाहायला मिळाला. कळवा पुलावर रिक्षा उलटून जखमी झालेल्या एका महिलेच्या मदतीसाठी मुख्यमंत्री स्वतः धावून गेले. आज 20 मे निमित्त शहरात सगळीकडे उत्साहात मतदान पार पडत आहे. सकाळी स्वतः कुटुंबासोबत मतदान केल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे हे ठाणे शहरात ठिकठिकाणी फिरून झालेल्या मतदानाचा आढावा घेत होते. सकाळी ठाणे आणि त्यानंतर मीरा भाईंदर येथील मतदानाचा आढावा घेतल्यानंतर त्यांचा ताफा कळव्याकडे निघाला. कळवा पुलावरून जात असताना अचानक त्यांना एक रिक्षा रस्त्यावर उलटल्याचे दिसले. या अपघातात रिक्षातून प्रवास करणारी महिला जखमी झाली असल्याचे त्याच्या निदर्शनास आले. तत्काळ त्यांनी आपला ताफा थांबवून ते या महिलेच्या मदतीला धावून गेले. या महिलेने त्यांना आपल्या डोक्याला मार बसल्याने गरगरत असल्याचे सांगितले. शिंदे यांनी तत्काळ त्यांना आपल्या गाडीतून पाणी आणून दिले. तसेच पुढील उपचारासाठी आपल्या ताफ्यातील पोलीस वाहन देऊ करून या महिलेला कळवा रुग्णालयात दाखल करायला सांगितले. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ उतरून आपल्याला मदत केल्याबद्दल या महिलेने मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुटुंब बजावला मतदानाचा अधिकार. प्रचंड उकाड्यात, घामाच्या धारेत मतदारांच्या मतदानासाठी रांगा. आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संवेदनशील स्वभावाचा प्रत्यय आज पुन्हा एकदा कळवा पुलावर रिक्षा उलटून जखमी झालेल्या महिलेच्या मदतीसाठी मुख्यमंत्री स्वतः धावले. या होत्या ठाणे वार्ता.
आपली एखादी बातमी बघायची राहून गेल्यास आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच यूट्यूबचे चॅनेलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.